भाषाशुद्धी शब्दकोश. परकीय शब्दांना वीर विनायक दामोदर सावरकरांनी स्वतः नवीन पाडलेले आणि जुनेच पण नव्याने प्रचारात आणलेले काही स्वकीय प्रतिशब्द. 1. शिक्षणविषयक. परकीय शब्द स्कूल, स्वकीय शाळा. हायस्कूल, प्रशाळा. कॉलेज, महाशाळा महाविद्यालय. फॅकल्टी, ज्ञानशाखा. अकॅडमी, प्रबोधिका. हेडमास्टर, मुख्याध्यापक. सुप्रिटेंडेंट हायस्कूल, आचार्य. प्रिन्सिपॉल, प्राचार्य. लेक्चरर, प्राध्यापक. रीडर, प्रवाचक. चेअर, प्रपाठक. जसे चेअर ऑफ लॉ. 2. धंदेविषयक शब्द. परकीय शब्द वॉचमेकर. प्रतिशब्द स्वकीय घड्याळजी. याचप्रमाणे वॉशिंग कंपनी म्हणजे लॉन्ड्री. स्वकीय शब्द धुलाई केंद्र, धवल केंद्र, निर्मल केंद्र, परिटगृह. हेअर कटिंग सलून, केश कर्तनालय. डिस्पेन्सरी दवाखाना, औषधालय. कन्सल्टिंग रूम, चिकित्सालय. वकील, विधिज्ञ. वकिली, विधिज्ञकी. स्टेशनरी स्टोअर्स, लेखन साहित्य भांडार. टेलरिंग शॉप, शिवणकला गृह, शिवणगृह. लॉजिंग बोर्डिंग, भोजन निवासगृह. 3. युद्धविषयक प्रतिशब्द. परकीय वॉर या शब्दाला स्वकीय प्रतिशब्द युद्ध. याचप्रमाणे बॅटल, लढाई किंवा झुंज. आर्मिस्ट, शस्त्रसंधी. टूर, उपसंधी. पीस, तह संधी. बफर स्टेट, किलक राष्ट्र. मोहीम, अभियान. कॅम्पेन, उपयुद्ध. फौज किंवा लष्कर, सेना किंवा सैन्य. कॅम्प किंवा लष्कर, शिबिर. वॉरशिप, रणतरी किंवा युद्धनौका. सबमरीन, पाणबुडी. हवाई दल किंवा एअरफोर्स, वायुदल. लँड फोर्स, भूदल किंवा पायदळ. नेव्ही किंवा आरमार, त्याला प्रतिशब्द नौदल, सिंधुदल किंवा जलसेना. 4. मुद्रणविषयक प्रतिशब्द. परकीय टाईप किंवा फाउंड्रीला स्वकीय प्रतिशब्द टंकशाळा. याचप्रमाणे पंच, नर. मॅट्रेस, मातृका. लेड, शिसपट्टी. कंपोजिटर, जुळारी. प्रूफ, उपमुद्रित. प्रूफ करेक्टर, मुद्रित निरीक्षक. स्टॉप प्रेस, छापता छापता किंवा छापबंद. बाइंडिंग म्हणजे बांधणी. मोनोटाईप, एक टंकक. लिनोटाईप, पंक्ती टंकक. टाईपरायटर, टंकलेखक, टंकयंत्र. डिग्री म्हणजे पुरण किंवा अंश. 5. टपालविषयक प्रतिशब्द. परकीय शब्द पोस्ट ला स्वकीय प्रतिशब्द टपाल. याप्रमाणे बुक पोस्ट ला ग्रंथ टपाल. मनी ऑर्डर म्हणजे धन टपाल. पार्सल पोस्ट म्हणजे वस्तू टपाल किंवा गठ्ठा टपाल. रजिस्टर, पटांकन. रजिस्टर्ड, पटांकित. टेलिफोन, दूरध्वनी. फोन, ध्वनी. ट्रंक टेलिफोन म्हणजे ट्रंक कॉल. याला स्वकीय शब्द परस्थ ध्वनी. फोन नंबर, ध्वनी क्रमांक. टेलिप्रिंटर, दूरमुद्रक. टेलिव्हिजन, दूरदर्शन. 6.
सभाविषयक प्रतिशब्द. परकीय शब्द जाहीर, याला स्वकीय प्रतिशब्द प्रकट. हँडबिल म्हणजे हस्तपत्रक, सर्क्युलर म्हणजे परिपत्रक, वॉल पोस्टर भिंतीपत्रक, लाऊडस्पीकर ध्वनिनिर्देशक, मेगाफोन ध्वनिवर्धक, शेम धिक्कार किंवा धिक धिक. हिअर हिअर, त्याला प्रतिशब्द ऐका, योग्य योग्य किंवा ठीक ठीक. रिपोर्ट अहवाल, प्रतिवृत्त किंवा इतिवृत्त. रिपोर्टर म्हणजे प्रतिवेदक. मुर्दाबाद म्हणजे नष्ट हो किंवा नाश हो. झिंदाबाद म्हणजे की जय, जय हो, अमर हो. 7. निर्बंध विषयक प्रतिशब्द. परकीय शब्द लॉ, याला स्वकीय प्रतिशब्द निर्बंध, विधी किंवा दंडक. लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ. उमेदवार कॅन्डिडेट म्हणजे इच्छुक, स्पर्धक किंवा स्पर्धाळू. पार्लमेंटेरियन संसदपटू. बजेट अंदाजपत्रक अर्थसंकल्प. खाते म्हणजे विभाग. रेव्हेन्यू महसूल म्हणजे राजस्व. रेव्हेन्यू मिनिस्टर राजस्व मंत्री. लॉ मिनिस्टर निर्बंध मंत्री किंवा विधिमंत्री. लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट म्हणजे विधी विभाग किंवा निर्बंध विभाग. एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट म्हणजे निर्वाह विभाग किंवा कार्यवहन विभाग. ज्युडिशियल बरोबर न्याय विभाग. अंमलबजावणी, वर्ताव किंवा कार्यवाही. अहमदाबाद म्हणजे कर्णावती. अरबी समुद्र म्हणजे पश्चिम समुद्र किंवा सिंधू सागर. हैदराबाद दक्षिण, याला प्रतिशब्द भाग्यनगर. हैदराबाद सिंध, याला प्रतिशब्द नगरकोट. अलाहाबादला प्रयाग. 8. चित्रपट विषयक प्रतिशब्द. परकीय शब्द सिनेमा हाऊस, याला स्वकीय प्रतिशब्द पटग्रह, चित्रगृह किंवा चित्रपटगृह. फिल्म ला प्रतिशब्द पट्टी, चित्रावली किंवा चित्रपट्टिका. सिनेमॅटोग्राफ ला प्रतिशब्द चित्रपट. मूवीला प्रतिशब्द मूकपट. टॉकीज म्हणजे बोलपट. इंटरवल म्हणजे मध्यंतर. स्टुडिओ म्हणजे कलामंदिर किंवा कलागृह. शूटिंग चित्रण. आउटडोअर शूटिंग बाह्य चित्रण. 3 डायमेन्शन म्हणजे त्रिमितीपट. ग्रीन रूम म्हणजे नेपथ्य. ड्रेसिंग किंवा ड्रेसिंग रूम म्हणजे वेशकक्षा. फोटोग्राफ ला प्रतिशब्द छायाचित्र किंवा छाया. फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रक. कॅमेरा छाईक. पोर्ट्रेट व्यक्तिचित्र. पोझिशन ठाण. टेप रेकॉर्ड म्हणजे ध्वनिमुद्रा किंवा ध्वनिपट्टिका. सिनेरिओ म्हणजे पटकथा किंवा चित्रकथक. सिनेरिओ रायटर म्हणजे पटकथक किंवा चित्रकथक. भपका ला प्रतिशब्द आडंबर किंवा अवडंबर. ग्रामोफोन रेकॉर्डला प्रतिशब्द नादांकन. रेकॉर्डिस्ट म्हणजे ध्वनिलेखक. टॉपिकल म्हणजे प्रचारपट. न्यूजरील वृत्तपट. ट्रेलर परिचयपट. म्युझिक डिरेक्टर संगीत नियोजक. डेमिनेटिव्ह म्हणजे लघुरूप. डिरेक्टर म्हणजे सूत्रधार किंवा दिग्दर्शक. एडिटरला प्रतिशब्द संकलक. रिहर्सल रूम म्हणजे अभ्यास कक्ष. रिहर्सल पूर्वप्रयोग किंवा संप्रयोग. स्टोअर म्हणजे कोठार, भांडार किंवा कोठी. एस्टिमेट ला प्रतिशब्द व्यय संकल्प. आता अक्षरानुसार प्रतिशब्द. आय विटनेस ला प्रतिशब्द दृकसाक्षी. अर्ज
म्हणजे आवेदन किंवा अभ्यर्थन. अर्जदार म्हणजे आवेदक, अभ्यर्थी किंवा प्रार्थी. अगरला प्रतिशब्द जर किंवा अथवा. अजिबात म्हणजे मुळीच, अमुलात अगदी. अक्कल म्हणजे बुद्धी, मती, प्रज्ञा. अम्मल ला प्रतिशब्द सत्ता किंवा अधिकार. इसम म्हणजे मनुष्य किंवा व्यक्ती. पुढे इमानी ला प्रतिशब्द प्रामाणिक किंवा विश्वासू. इमान म्हणजे विश्वास, अणभाग किंवा वचन. इज्जत म्हणजे प्रतिष्ठा किंवा मान. ऐपत म्हणजे योग्यता किंवा सामर्थ्य. ऐवज म्हणजे द्रव्य, सर्वस्व किंवा धन. इशारा म्हणजे चेतावणी. अस्सल म्हणजे प्रत्यक्ष किंवा प्रमूळ. अव्वलपासून अखेरपर्यंत म्हणजे अथपासून इतीपर्यंत, आरंभापासून अंतापर्यंत. इन्कार म्हणजे नकार किंवा नाकारणे. एरवी म्हणजे अन्यथा, नहून किंवा नाहीतर. अंदाज ला प्रतिशब्द अटकळ, अनुमान किंवा आडाखा. एकजिन्शी म्हणजे एकरस किंवा एक वस्तू. ऐनजिन्शी म्हणजे एकात्मक. उमेदवारी म्हणजे इच्छुकता. एक्झॅमिनर ला प्रतिशब्द परीक्षक. इमला म्हणजे घर, भवन किंवा वास्तू. इमारत म्हणजे बांधकाम. इमारत म्हणजे घर, भवन, सदन. ओलीस, गहाण ला प्रतिशब्द तारण. अहवाल ला प्रतिशब्द प्रतिवृत्त किंवा इतिवृत्त. उर्फ म्हणजे अर्थात किंवा उपाख्य. इथे उपाख्य हा शब्द श्रीयुत ग.वी. केतकर यांनी योजला आहे. तो अगदी योग्य आहे. एक्सरसाइज बुक म्हणजे रेखावही किंवा अभ्यासवही. ऑडिटर म्हणजे गणनेक्षक किंवा गणन निरीक्षक. अर्जंट म्हणजे त्वरीय. ऑनरेरियम म्हणजे पुरस्कार किंवा संभावना. अंडरलाईन म्हणजे अधोरेखित. एजंट म्हणजे अडत्या किंवा अभिकर्ता. इन्स्पेक्टर म्हणजे अन्वेषक. ॲम्ब्युलन्स कार म्हणजे रुग्णवाहन. इरादा म्हणजे हेतू किंवा बेत. उमर म्हणजे वय. एअर कंडिशन म्हणजे संयतवात, समशीतोष्ण, सुखशीतोष्ण किंवा शीतल. अल्टिमेटम ला प्रतिशब्द अंतिमोत्तर. इनहेरंटला अंगभूत. इझिली अप्रोचेबल म्हणजे सुलभ, गम्य किंवा सुलभ प्राप्त. अपील ला प्रतिशब्द अध्यर्थन. आता पाहूया क अक्षरापासून प्रतिशब्द. कमाल ला प्रतिशब्द धन्य, पराकाष्ठा, अधिकांत, अधिक, सीमा. परकीय कव्हर ला स्वकीय प्रतिशब्द आच्छादन, वेष्टन, पुठ्ठा किंवा मूलपृष्ठ. कब्जात ला प्रतिशब्द हातात किंवा अधिकारात. काबीज म्हणजे हस्तगत. कदर म्हणजे मर्यादा, आतितथ्य, चिंता किंवा जाणीव. कार्टून म्हणजे व्यंग्यचित्र किंवा व्यंग. कुस्तीला प्रतिशब्द नियुद्ध, झुंबी, मल्लयुद्ध, झुंज. कर्ज म्हणजे ऋण. कायमला प्रतिशब्द स्थिर, नित्याचा किंवा स्थायी. कायम निधी म्हणजे स्थिर निधी किंवा स्थायी निधी. कोम चा प्रतिशब्द भ्रतार. इथे सारा राज्यकारभार उर्दू चाले तेव्हा हिंदू स्त्रियांची नावे सीता कोम, राणा गावकर अशी लिहिली जात. अजूनही ती पद्धत गेली नाही. त्यासाठी तो कोम शब्द कटाक्षाने गाळावा आणि भ्रतार शब्द योजावा. कैदी ला प्रतिशब्द बंदीवान किंवा बंदी. कैदखानाला प्रतिशब्द बंदीगृह किंवा कारागार. किंमत म्हणजे मूल्य. कारकून म्हणजे लेखनिक किंवा कार्णिक. कायम ठशी स्टिरोटाईप ला प्रतिशब्द स्थिरटंकी. क्युरेटर म्हणजे ग्रंथाध्यक्ष. क्युरेटर ऑफ म्युझियम म्हणजे वस्तुपाल. कोरमला प्रतिशब्द गण किंवा गणसंख्या. क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे प्रतिपृच्छा. कमिशन ला प्रतिशब्द वटाव किंवा अडत. कन्फेशन ला प्रतिशब्द स्वीकारोक्ती.
कॉलम किंवा रकाना म्हणजे स्तंभ. कॅलेंडर म्हणजे कालदर्शक किंवा मितीपट. कवायत किंवा ड्रिल ला प्रतिशब्द संचलन. कॉपी ला प्रतिशब्द प्रत किंवा अनुलेख. खाते म्हणजे विभाग. खलास म्हणजे संपले किंवा संपूर्ण समाप्त. खास अंक म्हणजे विशेषांक. खात्री म्हणजे निश्चिती. खात्री पटली म्हणजे निश्चिती पटली. खुश ला प्रतिशब्द प्रसन्न. खबरदार ला प्रतिशब्द सावध किंवा ध्यानात ठेवा. खराब म्हणजे वाईट, नीच, गदळ. खुनशी म्हणजे कुढा, घातक, आतल्या गाठीचा. खुद्द प्रत्यक्ष किंवा स्वयं किंवा स्वतः. खून म्हणजे हत्या. खुनी म्हणजे हत्यारी. खेरीज म्हणजे विरहित, व्यतिरिक्त, सोडून, वाचून किंवा आणखी. खुशी म्हणजे लहर किंवा इच्छा. खिदमत म्हणजे परिचर्या. खजिनदार ला प्रतिशब्द कोषाध्यक्ष, कोषघर किंवा कोषपाल. खावंद ला प्रतिशब्द स्वामी, अधिप, धनी किंवा शेठ. खैर म्हणजे बरे झाले, कल्याण किंवा बरे. खरीप म्हणजे कार्तिकान्न, कार्तिकी पिके किंवा पावसाळी पिके. खबर म्हणजे बातमी, वृत्त किंवा वृत्तांत. खुलासेवार ला प्रतिशब्द सुस्पष्टपणे, फुटकळ, स्पष्टीकृत किंवा स्फुट. खुलासा ला प्रतिशब्द स्पष्टीकरण, स्फुटता किंवा उलगडा. खानेसुमारी म्हणजे शिरगणती, शिरगणना, गणना. आता पाहूया ग या अक्षरापासून प्रतिशब्द. गैरहजरला प्रतिशब्द अनुपस्थित. गॅलरी या परकीय शब्दाला स्वकीय प्रतिशब्द दीर्घिका किंवा विथिका. याचप्रमाणे गोडाऊन म्हणजे कोठी किंवा भांडार. गरीब म्हणजे दीन, हीनदीन, सालस किंवा बापडा. गुलाम म्हणजे दास किंवा बंदा. गुलामी म्हणजे दास्य किंवा पारतंत्र्य. गुदस्ता ला प्रतिशब्द गतवर्षी. गुन्हा म्हणजे अपराध किंवा पाप. गुन्हेगारी ला प्रतिशब्द अपराधी किंवा पापी. गैर म्हणजे वाईट किंवा अनुचित. आता याचप्रमाणे च या अक्षरापासून निर्माण झालेले प्रतिशब्द. चॅम्पियन या परकीय शब्दाला स्वकीय शब्द धुरीण, प्रवीण, धुरंधर किंवा पुरस्कर्ता. चष्मा किंवा स्पेक्टेकलला स्वकीय शब्द उपनेत्र. चैन म्हणजे विलास, गंमत किंवा आराम. चेहरा म्हणजे मुद्रा किंवा तोंडावळा. आता ज या अक्षराच्या परकीय शब्दांपासून स्वकीय प्रतिशब्द पाहूया. जाहिरात या परकीय शब्दाला स्वकीय प्रतिशब्द विज्ञापन किंवा प्रासिद्धक. याचप्रमाणे जमीन म्हणजे भू किंवा भुई. जमीन आसमान म्हणजे आकाश पाताळ. जामीन ला प्रतिशब्द प्रतिभू. जबर म्हणजे प्रबळ, बलाढ्य किंवा दांडगा. जिमखाना ला प्रतिशब्द क्रीडांगण किंवा क्रीडानगर. जरुरी म्हणजे आवश्यकता. जरुरी म्हणजे अवश्य. जबरी संभोग ला प्रतिशब्द बलात्कार किंवा आस्कंदन. जुलूमला प्रतिशब्द अन्याय, छळ, प्रपीडन, पीडा किंवा बलात्कार. जुलमी ला प्रतिशब्द दुखापत, घाव, व्रण किंवा क्षत. जखमी म्हणजे घायाळ किंवा आहत. जमीन जुमला म्हणजे शेतवाडी. जासूद म्हणजे हेर, चार, दूत. जहाज ला प्रतिशब्द जलयान, नौका किंवा तारू. जबाबदारी ला प्रतिशब्द उत्तरदायित्व, भार किंवा दायित्व. जबानी म्हणजे कथन किंवा वक्तव्य. जिन्नस म्हणजे वस्तू किंवा पदार्थ. जबरदस्तला प्रतिशब्द प्रबळ, दांडगा, दंडम किंवा बलवत्तर.
आता आपण ट आणि ड या अक्षरापासून तयार झालेल्या परकीय शब्दांना स्वकीय प्रतिशब्द काय आहेत ते पाहू. ट्रस्ट ला प्रतिशब्द निक्षेप, न्यास किंवा ठेव. ट्रस्टी म्हणजे अभिभावक, पालक किंवा विश्वस्त. टेंडर म्हणजे भावपत्र. ट्रस्टडीड म्हणजे निक्षेपपत्र. डिफमेशन म्हणजे अपकीर्ती. डेपो म्हणजे भांडार. डायनॅमिक लीडरशिप ला प्रतिशब्द गतिमान नेतृत्व. डॅश म्हणजे अनुषंगक. आता हा शब्द लेखनात नेहमी येतो. डिस्पेन्सरी औषधालय किंवा वितरणालय. ड्रेस म्हणजे वेश किंवा फुल ड्रेस म्हणजे भरवेश किंवा संगत म्हणजे वेश. डायरी दैनंदिनी, आन्हिकी किंवा दैनिकी. डायनॅमिक ला प्रतिशब्द गतिमान किंवा स्फोटक. डिव्हिडंड म्हणजे भागांश किंवा भाज्यांश. आता आपण त या अक्षरापासून निर्माण झालेले परकीय शब्द आणि त्यांना स्वकीय प्रतिशब्द कोणते आहेत ते पाहू. तयार या परकीय शब्दासाठी स्वकीय प्रतिशब्द सिद्ध, पूर्ण, सज्ज, सन्नध म्हणजे पूर्वतयारी किंवा पूर्वसिद्धता किंवा पूर्वव्यवस्था किंवा पूर्वसज्जता. तब्येत म्हणजे प्रकृती किंवा स्वास्थ्य. तपासणी म्हणजे चौकशी. ताबा म्हणजे सत्ता. तूर्त म्हणजे सध्या. ताबा घेणे म्हणजे हस्तगत करणे किंवा हाती असणे. तारीख म्हणजे दिनांक. तोतया इम्पोस्टर म्हणजे मिथ्यारूपी खोटा. तपासणे म्हणजे निरीक्षणे. तक्रार ला प्रतिशब्द गाऱ्हाणे, प्रतिवाद किंवा कुरकुर. ताकद म्हणजे शक्ती किंवा सामर्थ्य. तह हयात ला प्रतिशब्द यावज्जीवन, आमरण, आजन्म किंवा आजीव. तह म्हणजे संधी किंवा समेट. तपशील ला प्रतिशब्द स्फुटीकरण, विवरण किंवा विवरा. तुफान म्हणजे वादळ किंवा वादळी हे विशेषण आहे. तऱ्हा म्हणजे रीती किंवा प्रकार. तालीम म्हणजे कसरत, व्यायाम, शिक्षण किंवा अभ्यास. ताकीद देणे ला प्रतिशब्द आज्ञा देणे किंवा स्वावध करणे किंवा सावधानी. सावधानी हे नाम आहे. ताजीम म्हणजे अभ्युत्थान. तपास म्हणजे शोध. तपासणे म्हणजे शोधणे, अन्वेक्षणे किंवा निरीक्षणे. तपासनीस म्हणजे परीक्षक किंवा निरीक्षक. तख्त म्हणजे सिंहासन. तपकीर म्हणजे नस्य किंवा नस. तसबीर म्हणजे आलेख्य. तर्फे म्हणजे वतीने, द्वारा किंवा बाजूने. तूर्त म्हणजे सध्या. दुवा म्हणजे धन्यवाद किंवा आशीर्वाद. दरम्यान म्हणजे मध्यंतरी. दोस्त म्हणजे मित्र, सुहृद, जिवलग किंवा वयस्व. दवाखाना याचा अर्थ औषधालय. दस्तूर खुद्द म्हणजे स्वाक्षर किंवा स्वहस्त. दगलबाजी ला प्रतिशब्द कापस्थ किंवा विश्वासघात. दर्या म्हणजे नदी किंवा समुद्र. दर्जा म्हणजे प्रत, प्रतिष्ठा किंवा स्थान. दिल म्हणजे हृदय, अंतःकरण, मन. दिलगिरी म्हणजे दुःख, पश्चाताप किंवा विषण्णता. न या अक्षरापासून असणारे परकीय शब्दांचे स्वकीय प्रतिशब्द आपण आता पाहू. नकलाकार ला प्रतिशब्द सोंगाड्या किंवा अनुकारिक. निगेटिव्ह या परकीय शब्दाला स्वकीय प्रतिशब्द अकारात्मक किंवा अकरणात्मक नकार घंटा. निर्लष्करीकरण ला प्रतिशब्द निसैनिकीकरण. नशीब चा प्रतिशब्द दैव. नकाशा म्हणजे मानचित्र किंवा आकृती. नंबर म्हणजे क्रमांक. नशीब म्हणजे दैव, भाग्य किंवा कर्म. नजर म्हणजे प्रेझेंट ला प्रतिशब्द भेट, उपायन, उपहार
किंवा पुरस्कार. नजर करणे ला प्रतिशब्द साजर करणे. नुकसान ला प्रतिशब्द हानी किंवा तोटा. नजीक म्हणजे जवळ किंवा सन्निध. नेस्तनाबूत ला प्रतिशब्द विनिष्ट किंवा निर्मूल. निस्बत म्हणजे संबंधी. नापास ला प्रतिशब्द अनुत्तीर्ण किंवा असंमत ठराव इत्यादी. नर्वस म्हणजे बावरणे किंवा घाबरणे. नंबरला प्रतिशब्द क्रमांक किंवा अंक. आता प या अक्षरापासून निर्माण झालेल्या परकीय शब्दांना स्वकीय प्रतिशब्द काय आहेत ते पाहू. पार्टी ला प्रतिशब्द पंगत भोजनाची. पास म्हणजे उत्तीर्ण. पोशाख म्हणजे वेश किंवा वसन. पारिग्राफ म्हणजे छंद किंवा अनुवाक. प्लॅटफॉर्म म्हणजे चबुतरा, स्टेशन इत्यादी स्थानाचा किंवा मंच म्हणजे सभामंच. वाकपीठ, उच्चासन किंवा वेदी. पेन्शन ला प्रतिशब्द भृती, बिदागी, पोषण किंवा निवृत्तीवेतन. पागा म्हणजे अश्वशाळा. पेन्शनर म्हणजे सेवानिवृत्त. पेटंट म्हणजे निजस्व किंवा रामबाण. पेंटरला प्रतिशब्द रंगकार, रंगारी किंवा चित्रकार. पार्लमेंट म्हणजे संसद किंवा लोकसभा. पोलीसला प्रतिशब्द आरक्षक. प्रिएम्बलला मुखबंध. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. प्रिलिमिनरी म्हणजे पूर्वपरीक्षा. पब्लिक ला प्रतिशब्द जनिक किंवा सार्वजनिक. प्रेस म्हणजे मुद्रापीठ. प्रेस अँड प्लॅटफॉर्म म्हणजे मुद्रापीठ आणि वाकपीठ. प्रॉमिसरी नोट म्हणजे वचनपत्र. पेईंग गेस्ट ला प्रतिशब्द सशुल्क अतिथी किंवा खानावळ्या. मुंबईतील कामकरी लोकात हा शब्द रूढ आहे बघा. फ या अक्षरापासून जे परकीय शब्द तयार आहेत त्यांना स्वकीय प्रतिशब्द. फायदा म्हणजे लाभ. फोनोग्राफ म्हणजे ध्वनिलेख. फाउंटन पेन म्हणजे झरणी. फॅशन म्हणजे टूम. फाईल म्हणजे धारिकावली, ओळ किंवा पंगत. फिकीर म्हणजे चिंता किंवा काळजी. फक्त म्हणजे केवळ किंवा मात्र. फत्ते म्हणजे जय. फी म्हणजे शुल्क, शाळेत, न्यायालयात इत्यादी लागतं ते, किंवा पुरस्कार, देय, डॉक्टर इत्यादी विषयी. वेतन. ब या अक्षरापासून जे परकीय शब्द आहेत त्यांना स्वकीय प्रतिशब्द. बेहत्तर म्हणजे अनुकूल किंवा फार चांगले, ठीक. बेइज्जत ला प्रतिशब्द अपमान, अमर्यादा किंवा अप्रतिष्ठा. बेअब्रू म्हणजे मानहानी किंवा अप्रतिष्ठा. बेअब्रूची फिर्याद म्हणजे मानहानीचा खटका किंवा अभियोग. बाजार ला स्वकीय प्रतिशब्द हाट. बिलकुल म्हणजे अगदी किंवा समूळ. बक्षीसला प्रतिशब्द पारितोषिक किंवा उत्तेजक उपहार. बेलाशक किंवा खुशालला प्रतिशब्द निसंकोचपणे, निर्भयपणे. बेहोश म्हणजे बेभान किंवा बेशुद्ध. बहाद्दर म्हणजे वीर, शूर, पठ्ठा म्हणजे भले बहाद्दर, भले पठ्ठे असं. बिल म्हणजे आकारणी किंवा मूल्य देयक. बाब म्हणजे गोष्ट, प्रकरण किंवा विषय. बाबत म्हणजे संबंधी, विषयी किंवा प्रकरणी. बोनस म्हणजे लाभांश. बजेट म्हणजे अर्थसंकल्प. बरोबर म्हणजे सहसमवेत, ठीक. बरोबर म्हणजे विषयी, प्रकरणी, संबंधी, गोष्टीत. बद्दल ला प्रतिशब्द पालट किंवा परिवर्तन. बेफिकीर म्हणजे बेधडक, निर्भय, निशंक, निर्धास्त, निडर किंवा निर्भीक. बुकसेलर ला प्रतिशब्द पुस्तक विक्रेता किंवा विक्रेता. बुक डेपो म्हणजे ग्रंथभांडार किंवा पुस्तक भांडार. बडतर्फ म्हणजे पदच्युत. बेमालूम म्हणजे न कळता. बरखास्त म्हणजे विसर्जन. आता आपण म अक्षरापासून असणाऱ्या परकीय शब्दांना स्वकीय प्रतिशब्द काय आहेत ते पाहू. मालमत्ता
ला प्रतिशब्द मत्ता किंवा रिक्त. मार्फत ला प्रतिशब्द वतीने, विद्यमाने किंवा द्वारा. मटण म्हणजे सागुती. मैदान ला प्रतिशब्द पटांगण. माजी म्हणजे विगत, मागील किंवा भूतपूर्व. मुद्दा म्हणजे विधेय. मुद्देसूद म्हणजे सूत्रबद्ध. मुद्दाम हेतुता किंवा हेतुपूर्वक. मुत्सद्दीला प्रतिशब्द कारस्थानी. मजल म्हणजे टप्पा. मरहूम म्हणजे परलोकवासी, दिवंगत, मृत किंवा मृत्युंगत. जे लोक परलोक मानित नाहीत त्यांच्यासाठी मृत्युंगत. मेन्यू म्हणजे पदार्थिका, उपहारगृहातील. मतलब सारांश, धर्म, मर्म किंवा स्वार्थ. मसाज ला परकीय शब्द बोलणे, संवाहन, मर्दन किंवा संमर्दन. मॅग्निफाईंग म्हणजे दृकवर्धक. मार्फत म्हणजे वतीने किंवा द्वारा. मातब्बर म्हणजे श्रीमंत किंवा संपन्न. मोहीम ला प्रतिशब्द अभियान. म्युनिसिपालिटीला नगरपालिका. म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका. मेयरला प्रतिशब्द महापौर. डेप्युटी मेयर उपमहापौर किंवा उपपौर. मोनोपॉलीला प्रतिशब्द एकस्व किंवा एकहाटी. मसाजिस्ट ला प्रतिशब्द संवाहक. मिनिट्स ऑफ अ मीटिंग म्हणजे टिप्पण. मॉनर्की म्हणजे राजसत्ता. मेमोरेंडम म्हणजे आवेदनपत्र. मास्टर म्हणजे शिक्षक किंवा गुरुजी. मास्टर म्हणजे कुमार किंवा किशोर. मिस म्हणजे कुमारी किंवा किशोरी. मार्जिन म्हणजे समास किंवा कोर. मोका ला प्रतिशब्द संधी किंवा प्रसंग. मंजूर म्हणजे संमत, अनुमत किंवा मान्य. मुक्काम ला प्रतिशब्द टप्पा, ठिकाण किंवा निवास. मुश्किल म्हणजे कठीण, कठीणाई किंवा अडचण. मालक म्हणजे धनी किंवा स्वामी. मालकी म्हणजे स्वामित्व. मुलूक म्हणजे देश किंवा विदेश. मुलखगिरी म्हणजे देशाक्रमण किंवा स्वारी. मर्जी म्हणजे इच्छा किंवा लहर. मुक्रार म्हणजे स्थिर किंवा निश्चित. मना म्हणजे निषेध. मुबलक म्हणजे पुष्कळ किंवा समृद्ध. मुदत म्हणजे अवधी. मातब्बरी म्हणजे थोरवी किंवा प्रतिष्ठा. मदत ला प्रतिशब्द अवधी. माफी म्हणजे क्षमा. माल म्हणजे वस्तुजात किंवा सामान. मेहरबान म्हणजे महाशय किंवा कृपावंत. मेहरबानी म्हणजे कृपा, दया किंवा आभार. मजकूर म्हणजे लिखाण, विषय, वक्तव्य, लेख्य किंवा आशय. मेजवानीला प्रतिशब्द जेवणावळ, भोजन किंवा भोज. मिशन म्हणजे प्रचार केंद्र, प्रचार संघ किंवा कर्तव्य. मिशनरीला प्रतिशब्द प्रचारक किंवा नियोतीज. मार्टीर शहीद म्हणजे हुतात्मा. आता आपण या अक्षरापासून असणारे परकीय शब्द आणि त्यांचे स्वकीय प्रतिशब्द पाहू. युनिफॉर्मला प्रतिशब्द गणवेश किंवा समवेश. यादीला प्रतिशब्द टिप्पणी, टाचण, स्मरणी किंवा तालिका. याद राख ला प्रतिशब्द ध्यानात धर किंवा समजून ऐस. रियासत म्हणजे राजवट किंवा सत्ताकाल. रब्बी ला प्रतिशब्द वैशाखान्न, वैशाखी पिके किंवा हिवाळी पिके. रेकॉर्ड म्हणजे प्लेट ला प्रतिशब्द तबकडी किंवा ध्वनिमुद्रिका. रेकॉर्ड म्हणजे संग्रह. रेकॉर्ड म्हणजेच उच्चांक किंवा विक्रम. रेकॉर्ड म्हणजे उच्चांक पटकावला. रिस्टवॉच म्हणजे हातघडी. रेडिओ म्हणजे नभोवाणी. रिक्रिझरूम म्हणजे वाचनालय. रिक्रिजिएटर म्हणजे शीतळी किंवा शीतगृह. रिपब्लिक म्हणजे प्राजक किंवा लोकसत्ता. रेकमेंडेशन म्हणजे प्रशस्ती, भलावण किंवा अनुरोध. रेसिग्रेशन म्हणजे दैनंदिनी, आन्निकी, दिनलेखा किंवा दैनिकी. रिवाज ला प्रतिशब्द रीती, चाल, प्रघात किंवा परिपाठ. रजाला प्रतिशब्द सुट्टी, निरोप, अवधी किंवा अवसर. रवानगी म्हणजे प्रवण, धाडणे किंवा पाठवणी.
रुजूला प्रतिशब्द दाखल किंवा उपस्थित. राजी म्हणजे संतुष्ट. रंगीत तालीम म्हणजे रंगप्रयोग किंवा पूर्वप्रयोग. रुजुवात म्हणजे मेळ, पडताळा किंवा भेट. रेस्टॉरंट, हॉटेल म्हणजे उपाहारगृह, खानावळ किंवा भोजनालय. ल या अक्षराचे परकीय शब्द आणि त्यांना स्वकीय प्रतिशब्द. लवाजमा ला स्वकीय शब्द परिवार. लायक म्हणजे योग्य. लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. लायब्ररियन म्हणजे ग्रंथपाल. लीव्ह किंवा रजा म्हणजे अवसर, अवधी किंवा सुटी. व या अक्षरापासून असणारे परकीय शब्द आणि त्यांना स्वकीय प्रतिशब्द. व म्हणजे नि किंवा आणि. वगैरे म्हणजे इत्यादी. वहिवाट म्हणजे भोगवाटा किंवा वापर. वसुली म्हणजे उग्राणी. वहीम म्हणजे संशय किंवा शंका. वस्ताद म्हणजे शिक्षक, गुरु किंवा अध्यापक. वन्स मोर ला प्रतिशब्द पुनश्च पुनश्च. आता आपण श या अक्षरापासून निर्माण झालेले परकीय शब्द आणि त्यांना स्वकीय प्रतिशब्द पाहू. शोक या परकीय शब्दाला हौस, विलास किंवा छंद हे स्वकीय शब्द आहेत. शेम म्हणजे धिक्कार. शाहीरला प्रतिशब्द राजकवी, भाट किंवा कवी. शिताफी म्हणजे कौशल्य किंवा चलाखी. शाबूद म्हणजे सुरक्षित, अखंड किंवा अक्षुण्ण. शिकार म्हणजे पारद किंवा मुरगया. शागिर्द म्हणजे शिष्य, सेवक किंवा अनुचर. शिकस्त म्हणजे पराकाष्ठा. शिकारी म्हणजे मृगयू किंवा पारधी. शिफारस म्हणजे अनुरोध किंवा प्रशस्ती. शिफारसपत्र म्हणजे प्रशंसापत्र किंवा प्रमाणपत्र. शाबास म्हणजे भले, धन्य, वावा. शिक्का म्हणजे मुद्रा. शिवाय म्हणजे विना, व्यतिरिक्त किंवा वाचून. शर्यत ला प्रतिशब्द घोडदौड, स्पर्धा किंवा चढाओढ आणि पैज. आता स या अक्षरापासून असणारे परकीय शब्द आणि त्यांना स्वकीय प्रतिशब्द काय आहेत ते पाहू. सनद म्हणजे जहागिरी आदीची, याला प्रतिशब्द आहे अधिपट. सनद म्हणजे वैद्यकीय, विधिज्ञकी आदी व्यवसायांची सनद, याला प्रतिशब्द आहे अधिपत्र. सल्ला ला प्रतिशब्द समादेश. सल्लागार म्हणजे समादेशक. सुरू म्हणजे चालू. सुरुवात म्हणजे आरंभ. साली म्हणजे वर्षी. सालाबाद प्रमाणे म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे. सदरहू ला प्रतिशब्द वरील किंवा उपरोक्त. सही म्हणजे स्वाक्षरी. साहेब ला प्रतिशब्द सेठ किंवा महाशय. साहेबला प्रतिशब्द राव किंवा पंत, जसं तात्यासाहेब, अण्णासाहेब असे न म्हणता तात्याराव, दादाराव, अण्णाराव असं म्हणावं. सेक्रेटरिएट म्हणजे सचिवालय. सर्चलाईट म्हणजे शोधज्योत. स्ट्रेचर म्हणजे पसरी. सोकॉल्ड म्हणजे तथाकथित. स्टॉप म्हणजे थांबा. स्टँड म्हणजे तिठ्ठा, तळ किंवा अड्डा. सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक. स्टेशन म्हणजे स्थानक. स्टेशन मास्तर म्हणजे स्थानकपाल. सिग्नल म्हणजे बाहूट किंवा बावटा. सस्पेंड म्हणजे अपस्मृत. सस्पेन्शन ला प्रतिशब्द अपसरण. सेकंड हँड म्हणजे अडहाती किंवा आडगिरायकी. स्टॉलला प्रतिशब्द पाल किंवा मांडणी. साल मजकूरला प्रतिशब्द चालू वर्ष किंवा वर्तमान वर्ष. साल गुदस्त म्हणजे गतवर्ष. सुमारे, जवळजवळ, तर्काने किंवा काही. सिनसिनरी ला प्रतिशब्द दृश्य देखावे. स्टेज म्हणजे रंगभूमी किंवा रंगमंच. सनदशीर म्हणजे राजकीय अर्थी ला प्रतिशब्द वैध किंवा नैर्बंधिक. सर्टिफिकेट ला प्रतिशब्द प्रमाणपत्र, प्रशंसापत्र किंवा परिचयपत्र. सॅनिटोरियम म्हणजे आरोग्यालय. आता आपण ह या अक्षरापासून असणारे परकीय शब्द आणि त्यांना स्वकीय प्रतिशब्द कोणते आहेत ते पाहू. हॉस्पिटल ला प्रतिशब्द रुग्णालय. हद्दला प्रतिशब्द
सीमा, पराकाष्ठा किंवा मर्यादा. हवा म्हणजे वायू किंवा वारा. हवा पाणी म्हणजे जलवायू किंवा वारा पाणी. हवामान म्हणजे वायुमान किंवा ऋतुमान. हवा पालट म्हणजे वारे पालट. हयात ला प्रतिशब्द अस्तित्वात, विद्यमान किंवा वर्तमान. हजरला प्रतिशब्द उपस्थित किंवा प्रत्यत्यासन. हजेरी म्हणजे उपस्थिती किंवा विद्यमानता. हजामला प्रतिशब्द न्हावी किंवा नापित. हजामातला स्मश्रू किंवा डोई करणे. हुशारला प्रतिशब्द तरतरीत, चाणाक्ष, चलाख, प्रज्ञावान किंवा बुद्धिमान. हल्ली ला प्रतिशब्द सध्या, आजकाल, प्रस्तुत किंवा सांप्रत. हवाई म्हणजे आकाशी. हवा पाणी म्हणजे जलवायू. हा हिंदी किंवा बंगालीत रूढ आहे. हुकूमत म्हणजे स्वामित्व, आज्ञाधारकता किंवा प्रभुत्व. हयात ला प्रतिशब्द विद्यमान किंवा जिवंत. परिशिष्ट पहिले. भाषाशुद्धीविषयक मराठीतील कोश. 1. राज्य व्यवहार कोश. मुसलमानांच्या अनेक शतकांच्या आक्रमक राजवटीमध्ये आमच्या भाषेत आणि विशेषतः तीतील शासन नि प्रशासन विषयक राहिलेल्या अरबी, फारशी इत्यादी परकी शब्दांना, ज्यांना आम्ही सौकर्यासाठी उर्दू या नावेच संबोधित असतो, त्यांना द्रू मराठीतून हेतुपूर्वकच काढून टाकून त्या स्थली आपले संस्कृत वा प्राकृतनिष्ठ स्वकीय शब्द पुनः स्थानापन्न करण्याची पहिली राजाज्ञा म्लेंछ राज्यांचा उच्छेद करून हिंदू पदपादशाहीची स्थापना करणाऱ्या श्री शिवछत्रपतींनी जेव्हा दिली, तेव्हा त्या कामी त्यांनी नियुक्ती केलेल्या त्यांच्या रघुनाथ पंडित नावाच्या अमात्यवर्याने जो राजव्यवहारकोश रचला, त्यालाच भाषाशुद्धीविषयक मराठीतील पहिल्या कोशाचा मान दिला पाहिजे. त्या कोशाच्या प्रस्तावनेचे काही श्लोक या पुस्तकाच्या आरंभीच आम्ही दिले आहेत. त्यातच मराठीत घुसलेल्या म्लेंछ शब्दांच्या उच्छेदार्थच तो कोश रचला गेला हे स्पष्टपणे सांगितले आहे. हा कोश पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाने पूर्वी प्रकाशित केला होता. अलीकडे तो अगदी दुर्मिळ झालेला होता, परंतु मराठवाडा साहित्य परिषदेने तो कोश संपादून गेल्या वर्षी म्हणजे सन 1956 मध्ये पुन्हा प्रकाशित केला आहे. या प्रकाशनविषयी मराठवाडा साहित्य परिषदेचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचे संपादन चिकित्सापूर्वक परिश्रमाने केल्याविषयी श्रीयुत रा गो काटे हेही प्रशंसेस पात्र आहेत. 2. वीर सावरकरांचा शुद्ध शब्द लघुकोश. शिवछत्रपतींच्या पुरस्काराने लिहिलेल्या वरील राज्य व्यवहार कोशानंतर परकीय उर्दू शब्दांना मराठीतून शक्यतो काढून टाकण्याची स्पष्ट प्रतिज्ञा करून जी दुसरी उठावणी झाली, ती म्हणजे भाषाशुद्धीच्या प्रचाराचा नि आचाराचा धुमधडाका उडवून देणारी वीर सावरकरांची चळवळच होय. त्या प्रचारात त्यांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण नावाची जी पुस्तिका सन 1926 मध्ये लिहिली, तिचे शेवट त्याज्य विदेशी शब्दांचे टाचण या नावाचा एक स्वकीय शब्दांचा लघुकोश दिलेला आहे. त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते हे की त्यात केवळ मराठीत घुसलेल्या उर्दू शब्दांनाच नव्हे तर इंग्रजी शब्दांनाही स्वतः वीर सावरकरांनी जे स्वकीय प्रतिशब्द पाडलेले आहेत आणि ज्या लुप्तप्राय होणाऱ्या जुन्या स्वकीय शब्दांना पुनरुज्जीवित केले आहे, त्यांचाच काय तो मुख्यतः समावेश केलेला आहे. तोच लघुकोश आम्ही या पुस्तकात वीर सावरकरांनी 1926 नंतर पाडलेल्या किंवा प्रचारविलेल्या नवीन शब्दांनी भर घालून छापलेला आहे. 3. शुद्ध शब्दकोश. भाषाशुद्धीच्या चळवळीचे एक निस्सीम प्रचारक नि रत्नागिरीच्या भाषालिपी शुद्धी मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत स भिडे गुरुजी यांनी 1937 मध्ये बहिष्कार्य अशा उर्दू शब्दांचा एक लघुकोश प्रकाशविलेला आहे. त्यास वीर सावरकरांनी प्रस्तावनाही लिहिलेली असून हा कोश सावरकरी लिपीत छापलेला आहे. 4. बहिष्कार्य शब्दांचा कोश. वीर सावरकरांच्या
भाषाशुद्धीच्या चळवळीचे प्रथमतः एक प्रमुख विरोधक असलेले, परंतु पुढे त्या चळवळीचे मर्म मनाला पटताच भाषाशुद्धीचा प्रकटपणे नि प्रबळपणे पुरस्कार करण्याचे धैर्य दाखवणारे कैलासवासी माधवराव पटवर्धन यांनी भाषाशुद्धी विवेक या नावाचे जे अभ्यसनीय पुस्तक सन 1938 मध्ये प्रसिद्ध केले होते, त्याच्या शेवटी हा बहिष्कार्य शब्दांचा कोश त्यांनी प्रसिद्धीलेला आहे. मराठीमध्ये आज जितके परकी उर्दू शब्द घुसलेले आहेत, त्यातील बहुतेक शब्द कोशात दिलेले असून त्यांना यथायोग्य मराठी प्रतिशब्द दिलेले आहेत. या कोशामध्ये फलाण्या उर्दू शब्दास कोणता स्वकीय प्रतिशब्द योजू अशी आळशी पृच्छा करण्याचे कोणासही कारण उरले नाही. 5. श्रीयुत सयाजी शासन शब्द कल्पतरू. यद्यपि या कोशाचा प्रकट उद्देश विदेशी शब्द स्वकीय हिंदू भाषा संघातून काढून टाकण्याचा नाही, आणि यद्यपि या कोशात केवळ राज्यशासन आणि प्रशासन या शास्त्रातील इंग्रजी शब्दांनाच काय ते स्वकीय प्रतिशब्द दिलेले आहेत, तथापि हा कोश इतका शब्दसंपन्न आणि विस्तृत आहे की त्याचा नामोल्लेख करणे आणि तो कोश ज्यांच्या आज्ञेने नि आश्रयाने प्रसिद्ध झाला, त्या श्रीयुत सयाजी महाराज गायकवाड यांचेही वाङ्मय ऋण स्मरणे हे भाषाशुद्धीच्याही दृष्टिकोनातून पाहता आमचे एक कृतज्ञ कर्तव्यच आहे. समाप्त.